नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज. बरेच भाविक दर्शनाला जातात तीर्थक्षेत्री. हल्ली भरपूर गर्दीसुद्धा वाढत आहे. अनेकांचं समाधान होत नाही. भक्तजण नाराज होतात. त्याचा एक अगोदर मी अनुभव सांगतो की मी 8-10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कुरुपूरला गेलो होतो, मोठा ग्रुप होता. बरेच भक्त त्या नदी किनाऱ्याहून मंदिराकडे जात असताना विखुरलेले होते आणि एक 80 वर्षाच्या भगिनी अचानक तिथं बेशुद्ध पडल्या. ऊन पण भरपूर होतं. अनेक भाविकांची धावपळ झाली, पळापळ झाली. काही जण घाबरून गेले. तेवढ्यात मी तिथं पोहोचलो आणि मी सांगितलं, काही काळजी करू नका. ज्या ठिकाणी त्या आहेत तिथली मातीच त्यांच्या कपाळावर लावा. श्रीपाद वल्लभ इथं गुप्त रूपाने आहेत. आणि मी पुढे निघून गेलो, कारण माझा दृढ विश्वास आहे, होता आणि राहणार आहे. आणि पुढं 15 मिनटं मी गेल्यानंतर पाठीमागून निरोप आला की ताईंना आता बरं वाटतं आणि ताई स्वतः परत चालत येऊ लागलेल्या आहेत. त्या स्थानाचा महात्म्य, त्या स्थानाचे महत्त्व असं असतं की विश्वासम फलदायक. आज अनेक ठिकाणी गर्दी होती. गाणगापूरला सुद्धा अनेक भाविक जातात, दर्शन होत नाही. आपण सुधारणा करा असं सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाला मर्यादा असतात. वादविवाद टाळायचा असतो. तर गाणगापूरचं महात्म्य काय आहे, गाणगापूरला दर्शन कसं व्हावं, गाणगापूरची अनुष्ठानभूमीचं महात्म्य. आणि गाणगापूरला जर गेलात अचानक आणि काही वेळा गर्दी असती, बऱ्याच भाविकांना दर्शन घेता येत नाही, तेव्हा ते नाराज होतात. तर माझ्या गुरुवर्यांना मी सांगितलं की गाणगापूरला आल्यानंतर भाविकांनी काय करायला पाहिजे, तर ते आपल्याला सांगतील. भाविकांनी हा व्हिडिओ ऐकावा आणि अनेक ठिकाणी फॉरवर्ड करावा, की जेणेकरून यापुढं सुद्धा गाणगापूरला गेल्यानंतर किंवा इतर तीर्थक्षेत्री गेल्यानंतर त्यांचं दर्शन न झाल्यामुळे त्यांना नाराजी येऊ नये, होऊ नये. तर महाराज, आम्ही काय करायला पाहिजे भक्तजनांनी, की गाणगापूरला जायल्यानंतर आमचं समाधान व्हायला पाहिजे. सर्वांना नमस्कार प्रथमतः. आणि आता सतीशजी म्हणल्यासारखं की सध्या प्रत्येक तीर्थक्षेत्रावर कुठेही जा आपण, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, कुठेही भक्तमंडळींची गर्दी वाढत आहे. गर्दी वाढते, त्यासाठी भक्तमंडळी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये दर्शन घेण्याचा खूप प्रयत्न करतात, धडपड करतात, मोह टाळत नाही. मोह टाळत नाही. वास्तविक परिस्थिती अशी आहे की 24 घंटे कुठलीही देवी देवता, तुळजापूरमध्ये तुळजाभवानी, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ, कोल्हापूरला अंबाबाई, पिठापूरला श्रीपाद वल्लभ आणि गाणगापूरला दत्तात्रय गुरु, हे 24 घंटे म्हणण्यासारखं कायमस्वरूपी त्या ठिकाणी आहेत. परंतु भक्त मंडळींची धावपळ आणि धावपळीमधनं सर्व हे कुठल्याही परिस्थितीमध्ये क्षेत्रामध्ये आल्यानंतर गर्दी का असना, त्या गर्दीमध्ये धडपड करून त्या ठिकाणी कुणीकडनं तरी लवकरात लवकर दर्शन, ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीमध्ये भक्तीचा भाग फार कमी आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण स्थानमहिमा आहे, स्थानमहिमाविषयी काही दुमत नाही. परंतु गाणगापूरमध्ये दत्तात्रय गुप्त रूपाने आहे, हे आपणा सर्वांना विश्वासाने माहिती आहे. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे की वस्ती राणी संगमासी, जाती नित्य भिक्षेसी, तया गाणगापुराची माध्यानं काही परीसा. दुपारी 12-12:30 वाजता महाराज गाणगापूरमध्ये भिक्षेला असतात. सायंकाळी पालखीच्या वेळा देखील महाराजांची उपस्थिती निर्गुण मठामध्ये असते. बाकीच्या वेळे अनुष्ठान भूमी महाराजांची संगम आहे. त्या ठिकाणी लोक पवित्र स्नान करतात, भस्म टेकडीवरून प्रसाद म्हणून भस्मही घेतात. आता उरला प्रश्न गर्दीचा. तर लक्षात घ्यावं भक्तांनी की गर्दी ही प्रत्येक तीर्थक्षेत्रावर अपेक्षित आहे. परंतु त्या गर्दीमध्ये धडपड करून कुठल्याही परिस्थितीमध्ये ठराविक वेळातच आम्हाला दर्शन व्हावं आणि ही धडपड करून आम्हाला दर्शन करून ताबडतोब आम्हाला पुढं निघायचं आहे, या वृत्तीमध्ये परमार्थाची बाजू फार कमी असते असं माझं वैयक्तिक मत आहे. त्या तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर प्रत्यक्ष गुरुचरित्रामध्ये महाराजांनी अभिवचन दिलं आहे, मनी न धरावा संदेह,
आम्ही गुप्त रूपे असो गाणगापूरमध्ये, ही माता आमुची सत्य जाणा, हे मी दिलेलं वचन आहे. काही करा, गाणगापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर जर समजा गर्दी असेल, त्या ठिकाणी खूपच गर्दी असेल, चेंगराचेंगरीची प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होत असतील, तर आपण त्या ठिकाणी जाण्यापेक्षा गुरु महाराजांवर आपला जो विश्वास आहे, एवढ्या वर्ष आपण दत्तगुरु महाराजांची सेवा करता आणि दत्तगुरु महाराजांनी वचन दिलेलं आहे दत्तात्रेयांनी की गाणगापूरमध्ये मी गुप्त रूपाने आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण गाणगापूर क्षेत्रामध्ये कुठेही, कारण गुरूंनी सांगितलं आहे की मी गुप्त रूपाने गाणगापूरमध्ये आहे. गुप्त रूपाने आहे म्हणजे दत्तात्रय संपूर्ण त्या सिद्धभूमीमध्ये आहे, असा त्याचा अर्थ. सिद्धभूमी गाणगापूर, तेथे रावणी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रदारा धनसंपत्ती, जे जे इच्छिले, लक्षात घ्या, जे जे इच्छिले होय जना. महाराजांनी, तुम्ही फक्त मनामध्ये इच्छा आणा की महाराज आम्ही गाणगापूर क्षेत्रात आलोय, परंतु हे सर्व परिस्थितीजन्य वातावरणामुळे आम्हाला तिथपर्यंत येणं शक्य नाही, तर आपण गाणगापूर क्षेत्रातील ज्या रस्त्याने महाराज संगमाला गेले, संगमावरून गावात येत होते, महाराजांचं वास्तव्य भौतिकदृष्ट्या 24 वर्ष होतं आणि आजही महाराज गुप्त रूपाने त्या गाणगापूरमध्ये आहे. तर अत्यंत विश्वासाने, दृढ भक्तीने आपण गाणगापूर क्षेत्रात कुठेही उभा राहून मनोभावे दृढ भक्ती धरून महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना करून नमस्कार केला तरी महाराजांना तो पोचतो, यात ती मात्र शंका नाही. गर्दी गर्दी म्हणून त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची धडपड करून बाकीच्या वेळेला त्या ठिकाणी अतिशय शांतता असते, त्यावेळेला प्रार्थना भक्त मंडळी करत नाहीत. कळकळीची विनंती महाराजांना आपण करण्यासाठी क्षेत्रामध्ये आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी गुप्त रूपाने प्रथमतः आपली संपूर्ण मागण्या, आपल्या ज्या काही व्याधी आहेत त्या सर्व नष्ट करतात. ह्याच्यावर विश्वास ठेवावा आणि गाणगापूर क्षेत्रात कुठूनही लक्षात घ्या, मी म्हणतोय संगमावर असा, गावात असा, कल्लेश्वरमध्ये असा, कुठेही असा, आणि जर देवळामध्ये आपलं दर्शन होण्यास अडथळा येत असेल, त्रास होत असेल, तर आपण मनोभावे श्रीमंत नरसिंह सरस्वती जगद्गुरूंना वंदन करा. ते आपले सर्व इडा पिडा व्याधी दुःख संकट दूर करतील, आपल्याला आशीर्वाद देतील, यामध्ये ती मात्र शंका नाही. ह्याच्यावर संपूर्णतः विश्वास असू द्या. नमस्कार. तर यानिमित्त गुरुचरित्रामध्ये आता महाराजांनी सांगितलं, तर त्याला अनुसरून एवढे दाखले आहेत, त्यापैकी 3 ओव्या मी भाविकांना सांगतो. महाराजांनी जेव्हा गाणगापूर सोडलं तेव्हा त्यांनी जाताना सांगितलं, मठी ठेवी तो निर्गुण पादुका, पूर्वीतील तुमच्या मनोकामना, काही न करा हो अनमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. देव असलेलं गाव म्हणजे गाणगापूर आणि सदा सर्व काळ तिथं गुरु नरसिंह सरस्वती महाराज आहेत. दुसरी एक ओवी गुरुचरित्रामध्ये असे, आम्ही असतो याच ग्रामी, नित्य स्नान अमर ज्या संगमी, वसो माध्यानी मठाधामे गुप्त रूपे. तिसरी गोवी अशी आहे, गाणगा ग्रामी असे ख्याती, जो जाती तया स्थाना, तात्काळ पूर्ण होती मनोकामना, काही न करा हो अनमाना, प्रत्यक्ष देव तेथे. देव असलेलं गाव म्हणजे गाणगापूर, तिथं महाराज आहेत. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण तिथं जायलाच पाहिजे आणि तिथं तुम्ही दर्शन घेतलं, नामस्मरण केलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तरी तुमची प्रार्थना ऐकून महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील. कारण 24 वर्ष प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती महाराजांनी तिथं वास केलेला आहे. गुप्त रूपाने ते आजही आहेत, कालही होते आणि उद्याही राहणार आहेत. फक्त भाविकांचा भाव तिथं महत्त्वाचा आहे. पण हल्लीची परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या भावनेने तिथं यायला पाहिजे येत नाहीत, आल्यानंतर तिथं राहायला पाहिजे राहत नाहीत, आणि तिथं जी सेवा करायला पाहिजे ती करत नाहीत. त्यामुळं दर्शन होत नाही. परंतु कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या गावी जाच आणि फक्त तिथं उपासना करा, एवढंच सांगणं. नमस्कार.